काल मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती. त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती. विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजय घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे. आणि आज याचा उल्लेख समरसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवरची चर्चा झाली, त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि आता ही आघाडी झालेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल. ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू. आणि आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार, ते अन्याय कसे दूर होतील. आणि आपण 4.5 वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या, कोणी नगरसेवक नव्हता, तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मी असेल किंवा समरसिंह घाटगे यांनी केलेलं आहे. या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी. आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरसिंह घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत. अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटते ते युतीतले घटकच झालेले आहेत. आणि म्हणून आपण विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. आज माजी खासदार संजय मंडलिक यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली, त्याबद्दल आपण विचारणारच आहात. तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्त्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली, वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती. कारण मुरगुडमध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं, कागल शहरामध्ये त्यांचा कधीच जास्त सहभाग नव्हता. आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं हे वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आहे. आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे, ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मताधिक्य कागल तालुक्यामध्ये मिळालं नसतं. आता ते अस्वस्थतेनं काय बोलताय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही. आणि दुसरी भूमिका तरी मांडली की मुश्रीफानात हयात आमदार राहायचा आहे, सत्तेवर राहायचं आहे, यासाठी प्रत्येक पायरी ते मोडतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, शामराव भिवाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला, ते एकत्र आले. राजेसाहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला, ते सुद्धा एकत्र आले. मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला, ते आम्ही एकत्र आलो. आणि आज आणि मी समरसिंह घाटगे एकत्र येतोय. वास्तविक हे कागल तालुक्याला नवीन नाही. आणि सातत्याने एकमेकाच्या विरोधी शत्रुत्व करणं, द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष घडवणं हे कागल तालुक्याच्या नेतेमंडळाला कधी मान्य नाही. काही निवडणुकामध्ये मतभेद होतात, परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरते आपण ठेवले पाहिजे. आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं, त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडून आपण घेत आलेलो आहोत. इतिहासाची आज पुनरावृत्ती होते. आज आपल्या कागल नगर पालिकेच्या उमेदवार सभागती सविता ताई प्रताप माने, मुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभागती जमालराव वहिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत ही छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत. त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करू, हाडाची काढ रक्ताचं पाणी करू
असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमचे पत्रकार परिषदेला उपस्थित झालात आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.